मेघडंबरी सुद्धा आपण बसवलेले 19 एप्रिल 1985 शनिवार सकाळी 10 वाजता त्यावेळेचे राष्ट्रपती यांचा शनिवार होता. त्या कार्यक्रमाचा मी साक्षी झाले. तर पूर्वीची जी मेघडंबरी होती त्या मेघडंबरीवर हुकूम ती बनवली. आता ते मेघडंबरीच्या समोर तुम्ही जर लक्ष असेल तर तिथे एक दगड ठेवलेला तुम्हाला आढळला असेल. त्याला छिद्र आहे, त्याला तळखडा म्हणतात. कल्पना करा की 8 तळखडे असे सभोवताली ठेवून त्याच्यामध्ये स्तंभ उभं केलं आणि त्यावरती छत्र उभं केलं तर ती मेघडंबरीची भव्यता आपल्या लक्षात येते. आता त्या मेघडंबरीमध्ये स्थापन केलेलं शिवाजी महाराजांचं जे सिंहासन होतं ते किती आणखीन भव्य दिव्य असू शकेल याची पण कल्पना येते. अर्थात हे सिंहासन ज्यांनी बनवलं त्याचं नाव रामाजी दत्त प्रभू चित्री. त्यांच्या वंशावळीतली जी ते आज महाड तालुक्यापासून 17 किलोमीटर अंतरावरती पोलादपूर म्हणून जे गाव आहे तिथे त्यांचं घराणं आहे. जे काही लोक आहेत ते सिंहासन कसं बनवलं त्या संदर्भातले ऐतिहासिक कागदपत्र त्यांच्याकडे आजही उपलब्ध आहेत. मी स्वतः पाहिले, त्याच्यामुळे सिंहासनाचे सगळे तपशील मला मिळू शकतात. हे सिंहासन जे बनवलं ते लाकडापासून आणि तेही औदुंबराचं. औदुंबर हे पवित्र झाड आहे कारण दत्ताचं वास्तव्य आहे. ते ठिकाणची वट आहे म्हणून अशा लाकडापासून ते मूळ सिंहासन बनवलं. त्याच्यावरती 32 मण सोनं ओतलं गेलं. जे किलोच्या हिशोबात वजन होतं 1280 किलो. इतक्या वजनाचं सोनं वापरलेलं. 32 चित्र कोरली, 9 अमोलिक रत्न जळवली आणि त्या सिंहासनाच्या अवतीभोवती काही राजचिन्ह होते. जसं काही सोन्याचे भाले लगत होते. त्या भाल्यांवरती एका भाल्यावरती सोन्याचा सुंदर तराजू होता. 2 भाल्यांच्या टोकांवरती मोठ्या दातांचे मत्स्य बसवले होते आणि काही भाल्यांच्या टोकावरती अश्वपुच्छ बांधलेले जे घोड्यांचे शेपटे. आता ही तिन्ही चिन्ह जी आहेत ती मुघल संस्कृतीतून आलेली आहेत. परंतु वर्षानुवर्षे जे मुघल संस्कृतीचा हिंदू मनावरती होता त्या संस्कृतीतला एक चांगला भाग स्वीकारणं क्रमप्राप्त होता. आपण तो स्वीकारला होता. पण त्याच्यातनं ध्वनित होणारा जो अर्थ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की सोन्याचा सुंदर तराजू म्हणजे आमचं राज्य न्यायाचं असेल, समतोल असेल, कुणावरही अन्याय केला जाणार. त्यावेळेला एक राजमुद्रा प्रकाशित करण्यात आली. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनव शिवशैषा मुद्रा भद्राय राज. अर्थ तिचा की प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे दिवसेंदिवस वाढत जाणारी ही राजमुद्रा लोककल्याणाकरता राज्य करणार आहे किंवा करीत आहे. आता मोठ्या दातांचे सुवर्ण माशांचा संबंध आहे पाण्याशी. अर्थात इथून रायगडच्या पश्चिमेकडे दूरवर नजर टाकली आणि जर वातावरण स्वच्छ असेल तर समुद्र दिसतो. संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्त होताना सूर्याची कोवळी उन्हं पाण्यात पडतात आणि ते लकाकणारं पाणी त्याच्या अस्तित्व आपल्याला दिसत आहे. समुद्रावर आमच्या दिसत आमचं आरमारी दल प्रबळ असेल. मला आठवत असेल की आता महाराजांच्या आरमारी दलाला 352 वर्ष झाली. पण 350 वर्ष ज्या वेळेला पूर्ण झाले तेव्हा पहिलं आरमारी दल हे कल्याणला 1665 साली स्थापन करण्यात आलं. तर त्या किल्ल्यापासून सुरुवात करून आम्ही होडीने 24 किल्ले समुद्र किल्ल्यातले केले. एक 10 जणांची आमची टीम होती. त्याच्यामध्ये 4 नावाडी होते आणि बाकीचे आम्ही सगळे संपूर्ण 7 दिवसाचा तो दौरा आम्ही त्यावेळेला केला. तर आमचं आरमारी दल हे प्रबळ असेल आणि घोड्यांच्या शेपट्या म्हणजे अश्वपुच्छ. तर सैन्य दलामध्ये घोडदळाला फार महत्त्व होतं. म्हणजे आमचं अश्वदल हे प्रबळ असेल हे सूचित करणारी ती काही चिन्ह तिथे होती. आता सिंहासनाची मागची भिंत जी आहे आपण आता राजवाड्याकडनं आलो त्या भिंतीवर 2 दरवाजे आहेत. त्या दरवाज्यातनं आत आल्यानंतर 4 पायऱ्या, मध्ये मोकळा भाग, परत 4 पायऱ्या, मध्यवर्ती परत त्या पुढच्या बाजूला कशी ठेवली. म्हणजे महाराज डाव्या बाजूच्या दरवाज्यातनं आत आल्यानंतर 4 पायऱ्या चढायच्या. त्या 4 पायऱ्या चढत असताना त्यांच्या मनामध्ये एकच विचार असायचा की ही पायरी तानाजी मालुसरेची, ही दुसरी येसाची कंकची, तिसरी बाजी प्रभू देशपांडेंची, अशा सगळ्या योद्ध्यांची नावं घेत असेल आणि त्यांच्या योगदानामुळेच मी आज या सिंहासनावरती आरूढ होत आहे. हे त्यांच्याकडे ती नजर होती. आता ती जागा सिंहासनासाठी ज्या वेळेला निवडली गेली तिचं वैशिष्ट्य असं आहे की त्या दरवाज्यातनं पाठीमागच्या दरवाज्यातनं आत आल्यानंतर 4 पायऱ्या चढल्यावर महाराज त्यांच्या उजव्या बाजूला बघायचे. उजव्या बाजूला तो नगारखाना जो आता आपण बघितला तो नगारखाना दिसायचा. नगारखान्याच्या डाव्या बाजूला दूरवर नजर टाकली तर पूर्व दिशा म्हणजे सिंहासन हे पूर्वाभिमुख आहे. तर पूर्व दिशेला पहिला किल्ला दर्शन व्हायचा तो तोरणा. तोरणा हे स्वराज्याचं बांधले गेलेलं पहिलं तोरण. स्वराज्य स्थापन केल्यानंतर जिंकलेला पहिला किल्ला, स्वराज्याचं पहिलं तोरण. त्याचं अगोदरचं नाव प्रचंडगड.
आणि सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर नगरखान्याच्या कमानीतनं दूरभर नजर टाकली तो जो किल्ला दिसतो तो राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी. मग रायगड ही दुसरी राजधानी असताना या ठिकाणचं सिंहासन स्थळ असं बनवलं गेलं, अशा ठिकाणी बनवलं गेलं की स्वराज्यात सामील झालेला पहिला किल्ला तोरणा आणि स्वराज्याची पहिली राजधानी राजगड दिसत अशी ती जागा. बरं, इथे बरंच काही सांगता येण्यासारखं आहे, पण आपल्याला हां